डबल कटोरीची कटिंग कशा प्रकारे करायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। ते आपल्याला कट करून पूर्ण प्रोफेशनल पद्धतीने कशा प्रकारे कटिंग करतात ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर आता इथं आपल्याला 36 साईज घ्यायची आहे आणि 13.5 इंच उंची घ्यायची आहे। तर मी 1 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतली। त्यानंतर आता 36 साईजचा आपल्याला 36चा चौथा भाग घ्यायचा असतो 9 इंच। त्यानंतर आता आपल्याला इथं शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच आणि 36चा 6वा भाग आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे। इथं मोंड्यासाठी एकदा चेक करून घ्यायचं व्यवस्थित 5.5 वरच मार्किंग आलेली आहे का ते, आणि याचा बॉक्स बनवून घ्यायचा। आता बॉक्स बनवल्यानंतर पूर्ण मी कमरेचा आणि आपल्या छातीचा पूर्ण बॉक्स परत एकदा बनवून घेते। आता 32 इंचाची कंबर आहे म्हणून मी 8.5 इंचावरती मार्किंग करते। 2 इंच शिलाई मार्जिनसाठी आणि अर्धा इंच आपल्याला टक्स पॉईंटसाठी। इथे तुम्ही टक्स पॉईंट 1 इंच घेतला तरी चालतं, पण 2 इंच शिलाई मार्जिन जर घेतलेली असेल तर अर्धा इंच टक्स पॉईंट घेतला तरीही चालतो। त्यानंतर आर्म होलला गोलाई कशा प्रकारे द्यायची तर 1.25 इंचावरती मार्किंग करायची। आता याचा आपल्याला एकदा भाग घ्यायचा बरोबर आणि असे पॉईंट काढून अशा प्रकारे आर्म होलला गोलाई देऊन घ्यायची। आता पूर्ण गोलाई दिल्यानंतर आता हे भाग मी कटिंग करून घेते आणि आपल्याला समोरचा भाग पण कटिंग करायचा आहे। तर पेपरवरतीच कटिंग करून दाखवणार आहे मी तुम्हाला की डबल कटोरीची पूर्ण कटिंग कशा प्रकारे करायची ते। त्यानंतर आता हा एक पेपर आहे आणि हा जो पेपर मी मागचा भाग कट केलेला होता तो एकदा बरोबर मार्क करून घेते। आता इथं आपण पूर्ण मार्किंग करून घेतल्यानंतर समोरच्या भागाला अर्धा किंवा पाऊण इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायची आणि आर्महोलला पण अर्धा इंच आपल्याला आर्महोलची गोलाई कमी करून घ्यायची असते। तर एका ताईने मला काल मेसेज केला होता की आर्महोलला शेप आणि गोलाई कोरून कशा प्रकारे घेतात, तर बघा समोरचा भाग असतो तो अर्धा इंच आपल्याला कमी करून घ्यायचा असतो। त्यानंतर पाठीमागात आपल्याला 2.25 इंचाची गळारुंदी ठेवायची म्हणून मी समोरच्या बाजूला पण 2.25 इंचच घेतली आणि 6 इंच उंची घेऊन समोरच्या गळ्याची मी अशा प्रकारे बॉक्स बनवून घेतलेला आहे आणि याला गोलाई देऊन घ्यायची। आता गोलाई दिल्यानंतर आपण समोरचा भाग वाढून घेऊयात। तर इथे मी पाऊण इंचाने वाढून घेत आहे। त्यानंतर क्रॉसपट्टी काढायची आपल्याला। आता इथं क्रॉसपट्टी मी 3.5 आणि 3 इंचाची काढत आहे। अशा प्रकारे आता मी पूर्ण क्रॉसपट्टी काढली। आता आपल्याला कटोरीचा भाग आखून घ्यायचा आहे। तर 6ची कटोरी घ्यायची। आता इथं 36 आपली साईज आहे म्हणून मी 6ची कटोरी घेत आहे। आता ही कटोरीचा पूर्ण भाग आखल्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि यावरती वाढीव कटोरी काढून परत आपल्याला डबल कटोरी काढून घ्यायची आहे। आता हे तिन्ही पार्ट आपण वेगवेगळे करून घेतलेत आणि आता हे मी डायरेक्ट कापडावरती कट करून घेते। पाठीमागचा भाग समोरचा भाग कट करून घ्यायचा आणि वाढीव कटोरी आता आपल्याला यावरतीच काढायची आहे। तर बघा आता इथं मी बाही कटिंग करून घेतलेली आहे आणि उरलेल्या कापडामध्ये पाठीमागचा भाग कट करून घेते, मी मार्क केलेला आहे तसा। तर बघा हे 80 सेंटीमीटरचं पूर्ण अस्तर आहे आणि मी 7 इंचाची बाही कट केलेली होती म्हणून थोडंसं कमी कापड उरलेलं आहे। तरीही एवढ्या कापडात आपले पूर्ण ब्लाऊज कट होतो। तर बघा मी कशा प्रकारे मार्क करून घेते आणि आपल्याला तशीच मार्किंग केली तशीच आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे। आता इथं कापड उरलेलं आहे, एवढ्यात आपण डबल कटोरी काढून घेणार आहोत। बघा मी चौकोनी आखून घेतलं पूर्ण आणि यावरती आता मार्क करून घेते। आता मार्क केलेला 1.5 इंचाचा भाग आणि हा एक 1.5 इंचाचा भाग एकमेकांना मिळून घ्यायचा। इथं अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचा, इथं 0.2 न वाढून घ्यायचं फक्त, म्हणजे अर्धा इंचापेक्षाही कमी भाग आपल्याला आखून घ्यायचा आहे पलीकडच्या बाजूला। आणि आता इथं आपण कटोरीला आकार देऊन घेऊयात। आता आपल्याला काय करायचं आहे, या कटोरीवरती डबल कटोरी तयार करायची म्हणून इथं मी खाली 2 इंचाने वाढून घेत आहे बघा। परत दुसऱ्या बाजूला पण 2 इंचाने वाढून घेते। आता हे 2 इंचाने वाढून घेतलेला भाग आपण एकमेकांना जुळवून घेऊयात आणि वरती पण वरच्या पॉईंटला आपण अशा प्रकारे जुळवून घेऊयात। आणि आता हे मी पूर्ण कटिंग करून घेते आणि यावरती आता डबल कटोरी कशा प्रकारे तयार करायची ते दाखवते। तर बघा आता इथं याचा मध्य काढला मी आणि मध्य काढून आता इथं टक्स पॉईंट घ्यायचा आहे। आता इथं 3.5, 3.25 किंवा 3 इंच वाढवला तरी चालतो, तर मी 3 इंच वाढवलेला आहे। त्यानंतर आत्ता
आपल्याला इथे एक अशी रेषा घ्यायची ही डबल कटोरीची, आणि इथं आता आपण जेवढा वाढवला होता तेवढा भाग आपल्याला अशा प्रकारे जोडायचा आहे. हे आपण टक्स पॉईंट एकमेकांना जोडून घेऊयात. आता जुळून घेतल्यानंतर पूर्ण भाग मी कट करून घेते आणि परत आपल्याला डबल कटोरी कशा प्रकारे कट करायची ते दाखवते, कारण या भागामध्ये आपण कट करून डबल कटोरी तयार करून घेणार आहोत. मागचा एक व्हिडिओ दाखवला होता मी डबल कटोरी न कट करता कशा प्रकारे जोडायची ते, आणि हा भाग आपल्याला कट करून जोडायचा आहे. तर आता बघा मी काय केलेलं आहे ते. आता इथं अर्धा इंच आपल्याला डबल कटोरी मी फोल्ड करून घेतली, जिथून आपण 3 इंचाची मार्किंग केली तिथून, आणि अर्धा इंच आता इथं आपल्याला असा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता हे दोन्ही बाजूचा मी अर्धा इंच भाग वाढवून कट करून घेतलेला आहे, कारण आपण 2 इंच शिलाई मार्जिन वाढवलेली होती. तर अर्धा इंच 1 इंच आपला कट करण्यात गेला आणि 1 इंच आपला जोडण्यात जातो. तर इकडच्या भागाला थोडासा भाग कमी करून घ्यायचा, म्हणजे कटोरीचा आकार व्यवस्थित येतो. आणि आता कोणताही भाग न कट करता आपल्याला अस्तरवरती ब्लाऊज पीसवरती ठेवून अस्तर जोडून घ्यायचं, आणि मग आपल्याला ही कटोरी तयार करून घ्यायची. आता हे टक्स पॉईंट काढून घेतला मी व्यवस्थित. आता पूर्ण मी ब्लाऊजला कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते आता कशा प्रकारे डबल कटोरी तयार करायची ते. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करा. फेसबुकला पाहत असतील तर फॉलो करायला विसरू नका. आता हे पूर्ण अस्तर एकमेकावरती जोडून घ्यायचं आणि उरलेला भाग कट करून घ्यायचा. आता मी जेव्हा अस्तर कट केलं तेव्हा बघा त्या अस्तरची डिझाईन उभ्या दिशेमध्ये होती, तर मी पूर्ण अस्तर उभ्या डिझाईनमध्येच कट केलेला आहे. तर आपण ही आठवण करून करायचं की आपला जो भाग असतो आपण जोडतो, तर तो भाग आपल्याला उभाच डिझाईनमध्ये जर असेल तर उभाच आपल्याला जोडायचा असतो, म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग आणि दिसायला पण छान दिसतं ब्लाऊज. आता हे पूर्ण भाग जोडून घेतल्यानंतर क्रॉसपट्टी आणि साईड पार्ट पण जोडून घेऊयात. तर ही क्रॉसपट्टी बघा सरळ भागावरती जोडलेली आहे मी. यावरती एक दाबटीप टाकून खालच्या बाजूला आपल्याला फोल्ड करायची, पण ही आतल्या बाजूला फोल्ड करायची, म्हणून खालच्या बाजूला न फोल्ड करता मी बरोबर दोन्ही भाग एकसारखे आहेत का बघून घेते आणि साईडला ठेवून घेते. आता दुसरा भाग आपण साईड पार्ट जोडूयात. आता हे साईड पार्ट मी अशा प्रकारे कट करून घेतला आहे. आता हे व्हिडिओ मी पूर्ण तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंगचा दाखवलेला आहे. तर तुम्हाला अजून काही क्वेश्चन असतील किंवा काही प्रश्न असतील तर मला विचारू शकता तुम्ही कमेंटमध्ये. आता बघा एकदम हुबेहूब आपल्याला जोडून घ्यायचं आहे, पण आता हे खालचा पार्ट थोडासा मोठा आहे म्हणून थोडासा कमी जास्त होऊ शकतो आपल्या जोडण्यामध्ये, तर ते नंतर आपण जोडल्यावर व्यवस्थित करून घ्यायचा. आणि आता जे आपण टक्स काढलेले होते ते टक्स जोडून घेऊयात आपण. आता इथे बघा साईडला थोडं थोडं जास्त झालेला वाटतोय, तर ते आपण नंतर कटिंग करून व्यवस्थित करून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे ही डबल कटोरी तयार झालेली आहे. आता ही साईड पार्टला पुरते का एकदा चेक करून घ्यायचं. तर बघा आपण जे कटोरी वाढीव कटोरी काढतो ती कटोरी जशी आपली अर्धा किंवा पाऊण इंच एक्स्ट्राची राहते तशीच राहिलेली आहे बघा ही. आणि आता आपण जोडून घेऊया तिला व्यवस्थित. आता जे कटचा भाग आहे तो खालच्या दिशेला घ्यायचा, म्हणजे फिनिशिंग छान येते. आणि यावरती एक शिलाई मारून घ्यायची एक्स्ट्राची. आता इथं खालच्या बाजूला आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊयात. आता क्रॉसपट्टी जोडते वेळेस जो आपण टक्स घेतलेला आहे तो टक्स आपल्याला दुमडून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि कटोरीचा जो जोडलेला भाग आहे तो पण समोरच्या बाजूला जोडायचा, म्हणजे कटोरी एकदम छान जोडल्या जाते, तिरकस वगैरे होत नाही. पूर्ण भाग आता आतल्या साईडला सोडून आपल्याला क्रॉसपट्टीचा दुसरा भाग जोडायला घ्यायचा. आता हे जोडल्यानंतर आपण सरळ करून हुकपट्टी जोडून पूर्ण ब्लाऊज आपण तयार करून घेणार आहोत एक पार्ट. तर बघा आता इथं हुकपट्टी जोडायची आहे मला, आणि अशा प्रकारे हा भाग तयार झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि काही विचारायचं असलं तर कमेंट करून विचारू शकता मला.